कसा आहे केसू? मरायला टेकलाय. त्याच्या टेकडीवर एकटाच राहतो. लोक त्याला वेडा समजतात. गेली कित्येक दिवस आजारी आहे. टाळमच सोडत नाही. तू येशील त्याला भेटायला? तू भेटली आणि मरेल तो. मॅडम, सोमवारच्या कार्यक्रमाची तयारी झाली आहे. मेहताजींचा फोन आला होता. ते म्हणाले की त्यांच्या आईच्या हस्तेच शाल वाटप करायचे. ही बिस्किटं. इकडे ये. नाव काय तुझं? गोपी. हो. किती वर्षांचा आहेस? 12. खूप लहान आहेस अजून. लहानपणी आपण किती धाडसी असतो ना. लहानपण, तारुण्याची गोष्टच वेगळी असते. लहानपणी बागेत हातपाय वेडेवाकडे उडवत फिरायचं. आणि तेच मोठे झालो की जरा पाऊल इकडचं तिकडे पडलं की चर्चा होते त्याच्यावर. आपण मोठे झालो ना की आपल्याला कळतं मोठ्यांचं जग खूप वेगळं आहे. खूप वाईट आहे. इथे मोजमाप असतात, बंधन असतात. गोपी बाळा, आता माझं लग्न झालं. मला नवरा आहे. माझ्या मुलाचंही लग्न झालं. हे सगळं सोडून मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. आता खूप उशीर झाला. नाही येऊ शकत? अगं, तू वाट पाहतोय तुझी. फक्त एकदाच चल ना. त्याला भेटायचंय तुला. तुझ्यासाठी थांबलाय तो. फक्त एकदाच, फक्त एकदाच ये ना माझ्यासोबत. मी नेतो. चल ना माझ्या बरोबर. चल ना, फक्त एकदाच चल ना माझ्या बरोबर. प्लीज प्लीज चल ना. समजावशील ना त्याला? तू समजाव ना त्याला. तुझं ऐकेल तो. पण तू ये ना, फक्त एकदाच. किसूने दिली तुझ्यासाठी.